आवडीचा मसाला डोसा। चला तर मग बनवूया मसाला डोसा। मसाला डोस्याचे पीठ तयार करण्यासाठी 3 वाटी तांदळामध्ये 1 वाटी उडीद डाळ घालून 1 चमचा मेथी घ्यायची। सर्व स्वच्छ धुवून 4 तास भिजवून छान वाटून घ्यायचे आणि 5 ते 6 तासाने आपले पीठ तयार झाले आहे। आता बटाटे शिजून घेऊन बारीक कापून घेतले आहे आणि बटाट्याच्या भाजीसाठी मिरची, कढीपत्ता आणि सर्व भाज्या छान बारीक कापून घेतल्या आहेत। भाज्यांमध्ये गाजर, बीट, शिमला मिर्च, कोथिंबीर, कोबी, कांदा। 6 तासाने आपले डोस्याचे पीठ छान फर्मेंट झाले आहे, मस्त फुगून हलके झाले आहे। आता आपण बटाट्याची भाजी करून घ्यायची। कढईमध्ये तेल घालून तेल छान तापल्यावर त्यामध्ये मोहरी घालायची आणि कढीपत्ता, मिरची घालून छान परतून घ्यायची। आता शिजून घेतलेले बटाटे घालून घ्यायचे आणि त्यामध्ये चवीपुरते हळद आणि मीठ घालून घ्यायचे। भाजी छान परतून झाली आहे। आता त्यामध्ये थोडेसे पाणी घालून घ्यायचे। पाणी घालून भाजी मस्त हलवून 5 मिनिटं वाफ येण्यासाठी झाकून ठेवायचे। डोस्याच्या पिठामध्ये मीठ घालून सर्व मिश्रण छान हलवून तवा छान गरम झाला आहे। आता त्यावर सर्व बाजूनी मस्त असे तेल घालून घ्यायचे आणि डोस्याचे पीठ घालून छान हलक्या हाताने पूर्ण तव्यावर पसरून घ्यायचे। बघा पीठ किती छान झाले आहे, सर्व तवाभर मस्त पसरले गेले आहे। आता डोस्याला सर्व बाजूनी थोडेसे तेल लावून घ्यायचे आणि डोस्यामध्ये बटर, किसून घेतलेले बीट, गाजर, बारीक कापलेले टोमॅटो, कोथिंबीर, कांदा, आपल्या आवडीनुसार आपल्याला पाहिजे त्या भाज्या आपण घालू शकतो। बारीक केलेली शिमला मिर्च आणि कोबी पण घातली आहे आणि वरून आता मस्त तयार केलेली झणझणीत अशी बटाट्याची भाजी घालून घ्यायची। वरून तिखटासाठी मसाला घालून घ्यायचा। मसाल्यामध्ये काश्मीरी मिर्च पावडर, चाट मसाला आणि मीठ घालून घेतले आहे आणि पुन्हा थोडेसे बटर टाकून त्यावर थोडेसे पाण्याचा हबका मारून घ्यायचा। थोडेसे पाणी टाकायचे म्हणजे भाज्या छान वाफल्या जातात। सर्व भाज्या छान मिक्स करून पूर्ण डोस्यावर पसरून घ्यायच्या आणि 5 मिनिटं छान डोस्यावरच वाफून द्यायच्या। आता सर्व भाज्या छान वाफल्या आहेत, त्यावर आपण चीज किसून घालायचे। चीज आपल्याला आवडत असेल तर घाला, नाही घातले तरी चालते। चीज छोट्या मुलांना खूप आवडते म्हणून मी वरून चीज घातले आहे। बघा किती छान दिसतोय, घरच्या घरी तयार झाला आहे टेस्टी असा चीज मैसूर मसाला डोसा। कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मी डोस्यातली भाजी काढून डोसा तयार केला आहे। तुम्हाला पाहिजे तर डोस्यामध्येच ठेवून गोल करून डोसा काढून घेऊ शकता। तयार झालाय तुझ्या आवडीचा टेस्टी मसाला डोसा। बघ खाऊन कसा झालाय। ठीक आहे, तर मी जाते। बोल, टेस्टी झालाय ना।